अक्कलकोट रोड परिसरातील कीर्तिनगर भागात शाकाहारी जेवणात प्राण्याची चरबी आढळून आल्यानं भावना दुखावल्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अक्कलकोट रोड परिसरातील कीर्तिनगर भागात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमात निमंत्रितांसाठी शाकाहारी जेवणात दाल चावल हा पदार्थ तयार करण्यात आला होता। त्यामध्ये प्राण्याची चरबी मिसळून दिल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तिघांवर MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख रफिक महबूब नदाफ राहणार कीर्तिनगर, इक्बाल जैनुद्दीन शेख राहणार अक्कलकोट रोड आणि आचारी अब्बास अली मुल्ला राहणार अभिषेक नगर अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी मंडप व्यावसायिक मनोज सोमनाथ बनसोडे वय 26 राहणार रमणनगर अक्कलकोट रोड यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानं गुन्हा नोंद करण्यात आला। कीर्तिनगर इथं 2 दिवसांपूर्वी सर्व धर्मियांसाठी शाकाहारी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं। फिर्यादी मनोज बनसोडे हे वारकरी संप्रदायाचे असल्यानं त्यांनी ओळखीचे आचारी अब्बास अली मुल्ला यांच्याकडं जेवण पूर्णपणे शाकाहारी असल्याची खात्री करून घेतली होती। त्यानंतर मनोज बनसोडे हे त्यांचे मित्र शौकत बागवान आणि शंकर सुरवसे यांच्यासोबत पंक्तीत जेवणाला बसले असता त्यांना वाढण्यात आलेल्या दाल चावलमध्ये एक जाड भाग आढळून आला। तपासणी केली असता तो प्राण्याच्या चरबीचा तुकडा असल्याचं निष्पन्न झालं। या संदर्भात त्यांनी तातडीनं आचारी आणि तिघे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला। पातेल्यात चरबीचे तुकडे तरंगताना आढळले। आचार्यानं डाळीत 2 किलो चरबी टाकल्याची कबुली दिली। यानंतर लोकांनी जेवण फेकून दिलं। सर्व धर्मियांना शाकाहारी जेवणाचं आमंत्रण देऊन द्वेषाच्या हेतूनं जेवणात चरबीचे तुकडे टाकून धार्मिक भावना दुखावल्या, सामाजिक एकोपा शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे।